नमस्कार. निलिमा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत साबुदाण्याची लाल तिखटाची थोडीशी झणझणीत खिचडी. 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा 2 पाण्यातनं चांगला धुवून घेतला आणि आता यावर भिजताना थोडंसं पाणी घालूया. पाण्याचा पातळ असा थर साबुदाण्यांवर आला म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो आणि चांगला फुलून येतो. 7 ते 8 तास साबुदाणा भिजवून घेऊया. मी रात्री साबुदाणा भिजवला होता. सकाळी तुम्ही पाहू शकता छान फुलून आलेला आहे आणि साबुदाणा मऊसर असा भिजलेला आहे. या खिचडीत घालण्यासाठी मी एक कच्चा बटाटा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो सालासकटच किसून घ्यायचा आहे. बटाटा किसून झाला त्यावर थोडंसं पाणी घालून ठेवूया म्हणजे तो काळा पडणार नाही. साबुदाणा हाताने मोकळा करून एका बाऊलमध्ये काढून घेतला. आता यावर बटाट्याचा कीस चांगला घट्ट पिळून घेतलेला आहे तो घालूया. बटाट्यामुळे खिचडी चांगली मऊसर आणि मोकळी होते, मिळून येते. दाण्यांचं कूट मी अर्धी ते पाऊण वाटी घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता. ओलं खोबरं अर्धी वाटी घातलेलं आहे. लाल तिखट 2 चमचे घातलेलं आहे. खिचडी ही चांगली अशी चमचमीत झणझणीत झाली पाहिजे. थोडंसं काळं मीठ घालूया म्हणजे थोडीशी खिचडी चटपटीत लागते. आता साधं मीठ 1 ते 1.5 चमचा घालूया आणि थोडेसे जिऱ्याचे दाणे हातावरती चुरडून घालूया म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागेल. किंवा तुम्ही जिऱ्याची पावडरसुद्धा अर्धा पाऊण चमचा घालू शकता. चवीपुरती थोडीशी साखर घातलेली आहे आणि आता हे मिश्रण हाताने एकत्र करून घेऊया. ओलसर बटाटा, तिखट मीठ यामुळे हे मिश्रण अगदी मस्त ओलसर असं होतं. खिचडी करण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया. खिचडीसाठी तूप थोडंसं जास्त लागतं. तूप तापलेलं आहे. आता हे तूप थोडंसं कढईमध्ये पसरून घेऊया म्हणजे साबुदाणा कढईला चिकटत नाही. जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं तडतडायला लागलेलं आहे. साजूक तूप पटकन जळतं, जिरं काळं होतं याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आता यावर आपण हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते घालूया. खिचडी मोठ्या गॅसवरती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आपण नेहमीच खिचडीमध्ये उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्या घालतो. त्यात थोडासा बदल आणि चवीमध्ये पण थोडासा बदल होतो. त्यामुळे तुम्ही अशी खिचडी नक्की करून पहा. आता मोठ्या गॅसवरती आपल्याला ही खिचडी चांगली 4 ते 5 मिनटं परतून घ्यायची आहे. सतत खिचडी परतायची आहे म्हणजे खिचडीचा गोळा होत नाही. यामध्ये आपण कच्चा बटाटा घातलेला आहे. खिचडी आता मी 5 मिनटं चांगली परतलेली आहे. खिचडी होण्यासाठी 7 ते 8 मिनटं लागतात. आता आपण 2 मिनटं झाकण ठेवूया म्हणजे बटाट्याला चांगली वाफ येईल. 2 मिनटानंतर आता पहा खिचडी मस्तपैकी अशी तयार आहे. बटाटा पण शिजलेला आहे. मऊ मोकळी अशी खिचडी तयार आहे. ही खिचडी जास्त परतली तर साबुदाणा थोडासा चिवट होतो. म्हणून गॅस बंद करूया आणि ही खिचडी गरमागरम सर्व करूया. मस्त मऊसर लाल तिखटाची चमचमीत खिचडी. यासोबत देऊया गोडसर दही आणि लिंबाची फोड. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा.